श्रोते हो, आपण आपल्या पुढच्या रचनेकडे वळतोय आणि जी आपल्याला पाठवलेली आहे विद्याप्रकाश माने मंगळवेढा इथून. आणि त्यांनी त्यांच्या रचनेमध्ये लिहिले की मनी साठलेल्या आठवणी घेते उंच उंच आकाशी झोका. मनी साठलेल्या आठवणी घेते उंच उंच आकाशी झोका. ओल त्या गुलाबी स्पर्शाची, ओल त्या गुलाबी स्पर्शाची, आठवता चुकतो काळजाचा ठोका. आठवता चुकतो काळजाचा ठोका. अडकलेला श्वास माझा झोक्यावर झुलत आहे. मंद वाऱ्याच्या झुळकीवरती मनसोक्त मिठीत डुलत आहे. अडकलेला श्वास माझा झोक्यावर झुलत आहे. मंद वाऱ्याच्या झुळकीवरती मनसोक्त मिठीत डोलत आहे. तर सुंदर अशी प्रेमकविता होती श्रोते हो. आणि पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ संध्या गणेश निलावार नांदेड येथून. आणि त्यांनी लिहिलंय की स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसून घेते हिंदोळा. स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसून घेते हिंदोळा. थोडासा दे धक्का राजसा लाडीवाळा. थोडासा दे धक्का राजसा लाडीवाळा. तुझ्या शब्दांच्या झुल्यावर मन माझे झुलते. तुझ्या शब्दांच्या झुल्यावर मन माझे झुलते. तुझ्या मिठीत आल्यावर मी स्वतःला भुलते. तुझ्या मिठीत आल्यावर मी स्वतःला भुलते. तर प्रेमाबद्दलचे सुंदर असे भाव जे आहेत ते मॅडमनी ओळीमध्ये मांडलेले होते. आणि पुढची सुद्धा एक सुंदर रचना आहे जी आपल्याला पाठवलेली आहे. जतीन काजळे जामखेड येथून लिहित आहेत की परमेश्वर देतो मोका, घ्या खुशाल एक झोका. परमेश्वर देतो मोका, घ्या खुशाल एक झोका. जीवनातला एक एक श्वास जीवा लावा चांगला ध्यास. जीवनातला एक एक श्वास जीवा लावा चांगला ध्यास. क्षण लावा सार्थकी परत न पुनरावृत्ती होती. क्षण लावा सार्थकी परत न पुनरावृत्ती होती. मिळतोय एक मोका, घ्या खुशाल एक झोका. घ्या खुशाल एक झोका. वा, म्हणजे संधी आल्यानंतर संधीचं सोनं करावं असे भाव मांडणारी एक सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर रचना आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ अश्विनी दमकोंडवार नांदेड येथून लिहित आहेत की आठवणींच्या हिंदोळ्यावर झोका जाई खूप उंच. आठवणींच्या हिंदोळ्यावर झोका जाई खूप उंच. सुखदुःखांचा हेलकावा आठवणचा उघडती संच. सुखदुःखांचा हेलकावा आठवणचा उघडती संच. बासरीच्या सुरांचा काना बांधतो झुला. बासरीच्या सुरांचा कान्हा बांधतो झुला. कळले का राधे कृष्णा बोलावतो तुला. कळले का राधे कृष्णा बोलावतो तुला. वा, अतिशय अप्रतिम असे प्रेमाचे भाव जे आहेत ते मॅडमनी ओळीमध्ये मांडलेले होते. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या दोन चारोळ्यांकडे आपण वळतोय जे आपल्याला पाठवलेले आहेत सुरेंद्र सुलाखे गेवराई जिल्हा बीड येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की नसतील जरीही पंख उडता येईल स्वच्छंद. नसतील जरीही पंख उडता येईल स्वच्छंद. जाता गगनी झोका होईल मनी आनंद. जाता गगनी झोका होईल मनी आनंद. आणि पुढच्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की झोका तुझा झोका माझा. झोका तुझा झोका माझा झोका मैत्रीच्या नात्यांचा. झोका तुझा झोका माझा झोका मैत्रीच्या नात्याचा. झोका श्रीकृष्ण राधेचा झोका निखळ प्रेमाचा. वा, अप्रतिम असे भाव होते या कवितेमध्ये श्रोते हो. आणि पुढची जी आहे दोन चारोळ्यामध्ये सुंदर असे भाव होते. आणि पुढची जी एक कविता आहे श्रोते हो, त्या कवितेमध्ये ललिता उपलंचेवार पुणे येथून लिहित आहेत की श्रावणातील पंचमीला येते माहेरची आठवण. श्रावणातील पंचमीला येते माहेरची आठवण. होई हर्षाची उधळण उंच झोक्यावर झुलून. होई हर्षाची उधळण उंच झोक्यावर झुलून. वाटे मनास माझ्या पक्षासम विहरावे. वाटे मनास माझ्या पक्षासम विहरावे. उंच उंच झोक्यावरुनी आकाशी भ्रमण करावे. उंच उंच झोक्यावरुनी आकाशी भ्रमण करावे. आणि खूपच झोकाचा आनंद जो असतो तो खरंच खूप अप्रतिम असतो, निखळ आनंद असतो. आणि झोका जेव्हा उंच जातो तेव्हा मनामध्ये थोडेसे भीतीचे सुद्धा भाव असतात. आपण हात घट्ट पकडतो परंतु तरीसुद्धा आपण झुलायचं सोडत नाही, आपण हवेमध्ये असतो. खूप सुंदर अशी कविता होती. आणि पुढची एक चारोळी आहे श्रोते हो जी आपल्याला पाठवलेली आहे सीमा देशमुख नांदेड यांनी. आणि त्यांनी चारोळीमध्ये लिहिले की प्रीतीचा झोपाळा राधेचा गोपाळा. प्रीतीचा झोपाळा राधेचा गोपाळा. झुला झुलेवे नाताला गौरी नंदन निजबाळा. झुला झुलेवे नाताला गौरी नंदन निजबाळा. वा, खूपच अप्रतिम असे भाव जे होते की राधेचा गोपाळा. आणि
गौरी नंदना निज बाळावा. अप्रतिम भाव होते. आणि पुढची एक सुंदर जी आहे कविता ती झुला आठवणींचा या शीर्षकाखाली प्रदीप पाटील गणपूर चोपडा जळगाव येथून लिहिले की सर म्हणतायत झुल्यावर मन स्वार होतं छान, झुल्यावर मन स्वार होतं छान, भटकंती चौफेर रान कधी भूतकाळाचा ताण, भटकंती चौफेर रान कधी भूतकाळाचा ताण, कधी मिळे सन्मान दुःख डोंगर समान, कधी मिळे सन्मान दुःख डोंगर समान, सुख क्षण निर्माण आठवणींचा झुला छान, सुख क्षण निर्माण आठवणींचा झुला छान. अतिशय भावस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर रचना आहे जी आपल्याला पाठवलेली आहे. सौ राजश्री कुलकर्णी नांदेड येथून लिहित आहेत की आला सांगावा माहेरचा जीव लागेनासा झाला, आला सांगावा माहेराचा जीव लागेनासा झाला, कधी कधी जाऊ वाटे पंचमीला माहेराला, कधी कधी जाऊ वाटे पंचमीला माहेराला, मन झालं माझं पाकरू, मन झालं माझं पाकरू गेलं उडत माहेरा, मन झालं माझं पाकरू गेलं उडत माहेरा, उंच उंच झोक्या संगे, उंच उंच झोक्या संगे सण करीन साजरा, सण करीन साजरा. अतिशय सुंदर अशी माहेरची आठवण जी आहे ती शब्दबद्ध केलेली आहे मॅडमनी. आणि पुढची एक सुंदर कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे श्रीमती शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी भूम जिल्हा उस्मानाबाद येथून. आणि मॅडम लिहित आहेत की झोका माझा गगनी गेला, गेला गेला उंचच उंच गेला, झोका माझा गगनी गेला, गेला गेला उंचच उंच गेला, कधी नव्हे तो हात निसटला चांदोबा दिसला पकडले त्याला, कधी नव्हे तो हात निसटला चांदोबा दिसला पकडले त्याला, ताऱ्यांचा मग फेर पाहिला, ताऱ्यांचा मग फेर पाहिला लपाछपीचा डाव देखिला, ताऱ्यांचा मग फेर पाहिला लपाछपीचा डाव देखिला, पहाटेला हा खेळ संपला जो तो आपल्या घरी पळाला, पहाटेला हा खेळ संपला जो तो आपल्या घरी पळाला. अतिशय सुंदर असं कल्पनाचित्र जे आहे ते मॅडमनी त्यांच्या कवितेमध्ये मांडलेलं होतं श्रोते हो. आणि पुढची एक रचना आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सुष्मिता देशमुख परभणी येथून. आणि मॅडम लिहित आहे की प्रीतीचा ठोका एक झोका, सवडीचा मोका एक झोका, प्रीतीचा ठोका एक झोका, सवडीचा मोका एक झोका, उंच उंच जावे मन स्वैर व्हावे, उंच उंच जावे मन स्वैर व्हावे, सर्वही दिशांना बिलगून यावे, सर्वही दिशांना बिलगून यावे, असा प्रसंग आयुष्यात नको का, असा प्रसंग आयुष्यात नको का, त्यासाठीच तर हवा एक झोका, त्यासाठीच तर हवा एक झोका. खरंच खूपच अप्रतिम असे भाव जे आहेत ते ओळीमध्ये मांडलेले होते मॅडमनी. आणि पुढची सुद्धा एक सुंदर रचना आहे श्रोते हो जी पाठवलेली आहे सौ शरयू नांदेडकर पुणे इथून. आणि त्यांनी लिहिले की माझ्या जीवाभावाचा सणपंचमीचा जाई माहेराच्या आठवणीत, माझा जीवाभावाचा सण पंचमीचा जाई माहेराच्या आठवणीत, झोक्या संगे नेई मला माहेराच्या अंगणात, झोक्या संगे नेई मला माहेराच्या अंगणात, साज शृंगार करून मेहंदी हाताला रेखिते, साज शृंगार करून मेहंदी हाताला रेखिते, जाते वारुळाला नागोबा पूजायाला, मैत्रिणी संगे उंच झोके घेते, जाते वारुळाला नागोबा पूजायाला, मैत्रिणी संगे उंच झोके घेते. आणि खूपच अप्रतिम असे नागपंचमीचे जे भाव आहेत ते मॅडमनी मांडलेले आहेत. आणि आपल्याला माहीत असेल श्रोते हो की नागपंचमी दिवशी महिला स्त्रीवर्ग जो आहे तो वारुळाला जातो आणि वारुळाला जाऊन नागदेवता असते त्याची पूजा करतात. तर सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि डॉक्टर रंजना देशमुख औरंगाबाद येथून लिहित आहेत की मनाचा हा झोका तुझं सममोहना, मनाचा हा झोका तुझं सममोहना, आज इथे अन उद्या तिथे तुझा तो बहाना, आज इथे अन उद्या तिथे तुझा तो बहाना, मनात माझ्या हिंदोळ्यावर राज तुझा अन साज तुझा, मनात माझ्या हिंदोळ्यावर राज तुझा अन साज तुझा, हृदयाचा तो ठोका अन बासुरीचा सूर तुझा, हृदयाचा तो ठोका अन बासुरीचा सूर तुझा. वा, अप्रतिम असे प्रेम कविता होती श्रोते हो ही. आणि या सुंदर प्रेम कवितेसोबतच पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात जी आपल्याला पाठवलेली आहे बाबाजी सदाशिव ठुबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावरत तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथून. आणि सर लिहित आहेत श्रावण सरी सवे झुले सतरंगी, श्रावण सरी
सवे झुले सतरंगी झुला माझ्या मनाच्या अंगणी, झुला माझ्या मनाच्या अंगणी, मग कवेत घेऊन जाई मजला अलगत्या स्वप्नांच्या गगनी, मग कवेत घेऊन जाई मजला अलगत्या स्वप्नांच्या गगनी, तारे तारकाही मज खुणावती भरण्या ओंजळ शुभ्र फुलांची, तारे तारकाही मज खुणावती भरण्या ओंजळ शुभ्र फुलांची, मग क्षणात तुटतसे मजसाठी करण्या रीती ओंजळ सुखांची, मग क्षणात तुटतसे मजसाठी करण्या रीती ओंजळ सुखांची. वा, खूपच सुंदर असे जे आहेत ते भाव झुल्याप्रती मांडलेले होते सरांनी. आणि या सुंदर अशा कवितेसोबतच पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ वसुधा सुनील कोकडवार परभणी येथून. आणि मॅडम लिहित आहेत की घे आकाशी झेप माझी या मना, घे आकाशी झेप माझी या मना, दूर आहे माझा प्रियतम झोक्यातून संदेश द्या त्यांना, दूर आहे माझा प्रियतम झोक्यातून संदेश द्या त्यांना, असशी तू दूर मन माझे पावरे, असशी तू दूर मन माझे बावरे, जाई उंच झोका मना तू सावर रे, जाई उंच झोका मना तू सावर रे. वा, अतिशय अप्रतिम अशी कविता होती, एक विरह वेदना व्यक्त करणारी सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे पूनम भावठाणकर किल्ले धारूर येथून. त्यांनी लिहिले की झोका तुझ्या प्रेमाचा आकाशी उंच जावयाचा, झोका तुझ्या प्रेमाचा आकाशी उंच जावयाचा, जणू कृष्ण सावळ्याच्या प्रेमलीला मणी जपण्याचा, जणू कृष्ण सावळ्याच्या प्रेमलीला मणी जपण्याच्या, एक झोका तुझ्या विरहाचा आकाशातून जमिनीवर यावयाचा, एक झोका तुझ्या विरहाचा आकाशातून जमिनीवर यावयाचा, प्राण पखेरू शरीरातून मुक्त व्हावयाचा, प्राण पखेरू शरीरातून मुक्त वयाचा. वा, खूपच अप्रतिम असे जे आहेत ते भाव मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि अनिता सूर्यवंशी नवी मुंबई येथून लिहित आहेत की उंच माझा झोका झेप घेई गगनी, उंच माझा झोका झेप घेई गगनी, देई मनाला उभारी आणि हर्ष जीवनी, देई मनाला उभारी आणि हर्ष जीवनी, आठवणींच्या हिंदोळ्यावर मन माझे झुलते, आठवणींच्या हिंदोळ्यावर मन माझे झुलते, तुझ्या जाणीवेने सख्या माझे हृदय स्पंदते, तुझ्या जाणीवेने सख्या माझे हृदय स्पंदते. अतिशय भावस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो. आणि शिल्पा चव्हाण वीर औरंगाबाद येथून लिहित आहेत श्रावण झुला शीर्षकाखाली की हिंदोळ्यावर आठवांच्या झुलता मनवेडे गाते गाणे, हिंदोळ्यावर आठवांच्या झुलता मनवेडे गाते गाणे, तरल तरंग उठती हृदयी मनमौजी प्रीत तराने, तरल तरंग उठती हृदयी मनमौजी प्रीत तराने, प्रीतीच्या गावी जाऊ स्वार, प्रीतीच्या गावी जाऊ स्वार होऊन ओल्या आठवणींवर, प्रीतीच्या गावी जाऊ स्वार होऊन ओल्या आठवणींवर, आठवांच्या साठवणी झुलती श्रावण झुल्यावर, आठवांच्या साठवणी झुलती श्रावण झुल्यावर. वा, सुंदर असा जो श्रावण झुला आहे तो ओळीमध्ये शब्दबद्ध मॅडमनी केलेला होता श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर रचना आहे डॉक्टर सुरेखा इटकर कल्याण येथून लिहित आहेत की उंच झुलाबाई झुलतो माझ्या अंगणी माहेरी, उंच झुलाबाई झुलतो माझ्या अंगणी माहेरी, सखे आली त्याची सय कंठ झाला उगी भारी, सये आली त्याची सय कंठ झाला उगी भारी, भाऊ राजा माझा येई इथे मानाचा मुराळी, भाऊ राजा माझा येई इथे मानाचा मुराळी, आई वाट तिथे पाही खाण्या पुरणाची पोळी, आई वाट तिथे पाही खाण्या पुरणाची पोळी. अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे जे भाव आहेत एका सासरवाशिनीचे माहेरच्या ओढीने व्याकुळ झालेले जे भाव आहेत ते ओळीमध्ये मांडलेले आहेत. आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.